आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजेच शिवाची आराधना करा. महाराज, आपण कोण आहात? आम्ही आपणास ओळखले नाही. खांद्यावर कफनी आणि या रुद्राक्षांच्या माळा, एवढी माझी ओळख पुरेशी आहे. मी तुम्हाला वेताळापासून भयमुक्त करायला आलेलो आहे. म्हणजे अधिक खोलात जाऊ नका. अवघे आपापल्या घरी स्वस्थ बसा. या घटिकेनंतर घराबाहेर पडू नका. आणि जर घराबाहेर पडलात तर मृत्यू अटळ आहे. आपल्या घरात आपल्या आराध्य देवतेचे म्हणजे शिवाचे चिंतन करा. प्रातःकाळी मी आपल्याला हाक मारीन. माझी हाक म्हणजेच तुमच्या भयमुक्ततेची ग्वाही असणार आहे. तेव्हा आता अधिक प्रश्न विचारू नका आणि आपापल्या घरात स्वस्थ रहा. लक्षात ठेवा, या कार्यात आपल्याला साक्षात महादेवाची सहाय्यता घ्यावी लागणार आहे. ओम नमः शिवाय. 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 महादेव, आज जे कार्य आरंभलेले आहे त्यात मला यश येण्यासाठी शक्ती द्यावी. हे वेताळा, तुझ्या निघण्याची वेळ आता झालेली आहे. तुझ्या नवीन कार्यास आरंभ करण्यासाठी तू त्वरित येथे येऊन पोहोच. ये ये वेताळा, वेताळा ये. ये वेताळा, त्वरित ये. आलो. तुम्ही बोलावले आहे तर त्वरित यावंच लागेल. हे वेताळा, तुझ्या जाण्याचा शुभ मुहूर्त आलेला आहे. महादेवा, माझी सुटका करा. महादेवा, माझी सुटका करा. ती तर होणारच आहे, पण तुला इथल्या जनांच्या रक्षणासाठी इथे कायम राहावे लागेल. ते कोणी सांगितले नाही तरी मी ते करणारच आहे. ज्यांना माझ्यामुळे इतक्या यातना सहन कराव्या लागल्या आहेत, यापुढे मी त्यांचं रक्षण करेन.
ओम नमः शिवाय. बेटाळा, हे सप्त सिंधूचे जल आहे. याने तुझ्या अंगाचा दाह पूर्ण नष्ट होईल. झाला आहे. आपले खूप खूप उपकार. यात माझे कर्तृत्व काहीच नाही. जे काही घडले आहे त्याचा करता करविता हे महादेव आहे. महादेवांचीच रचना आहे. आता आपण दोघे मिळून त्यांना इथे आवाहन करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रणाम महादेव. महादेवा, माझ्याकडून काही प्रमाद घडला असेल तर क्षमा असावी. या त्रिलोकात कारणाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नसते. आता तुला इतकेच ध्यानात ठेवायचे आहे. यापुढे इथल्या लोकांच्या रक्षणार्थ तुला येथेच राहायचे आहे. जशी आपली आज्ञा. हा वेताळ या क्षणापासून नाही, वेताळ म्हणून नाही. या क्षणापासून तुझे आणि माझे तत्व एकत्र होऊन तू या मृत्यू लोकात वास करणार आहेस. आणि ते एक झालेले तत्व वेतोबा या नावाने कार्यरत राहील. तू वेतोबा म्हणून येथील जनांच्या रक्षणार्थ येथे वास करशील. जशी आपली आज्ञा.